नमस्कार मंडळी. आज पाहूया ठरलं तर मग मालिकेच्या 25 ऑगस्टच्या भागात नेमकं काय घडलं. आजचा भाग मुख्यतः अर्जुनच्या गंभीर तब्येतीभोवती फिरताना दिसला. अर्जुनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची अवस्था चिंताजनक आहे. पण ही बातमी सायलीला सांगायची नाही असा निर्णय घरच्यांनी घेतलेला असतो. सायलीला मोठा धक्का बसू नये म्हणून सगळेजण तिच्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे सायलीला मात्र सतत अस्वस्थ वाटत असतं. अर्जुनचा फोन लागत नाही, चैतन्य फोन उचलत नाही आणि घरातील लोकांच्याही चेहऱ्यावर वेगळंच टेन्शन दिसतं. त्यामुळे सायलीच्या मनात काहीतरी चुकीचं घडलं असल्याची शंका निर्माण होते. हॉस्पिटलमध्ये अर्जुनची अवस्था पाहून अश्विन, चैतन्य, कल्पना आणि प्रतापराव सगळेच भावूक होतात. डॉक्टर सांगतात की अर्जुनला झालेली दुखापत गंभीर आहे आणि त्याच्या मणक्याजवळही इजा झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ही सर्जरी कठीण असल्यामुळे अर्जुन किती लवकर रिकव्हर होईल याबाबत डॉक्टर ठामपणे काही सांगत नाहीत. अर्जुनला अशा अवस्थेत पाहून चैतन्याची ही अवस्था खूपच वाईट होते. तो स्वतःच्या भावना आवरू शकत नाही आणि अर्जुनला काहीही होऊ नये याची प्रार्थना करताना दिसतो. कुटुंबातील प्रत्येकजण अर्जुनसाठी काळजीत आहे. पण दुसरीकडे प्रिया मात्र या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. अर्जुन तिच्या सापळ्यात अडकल्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तिला आता सायलीला मानसिक धक्का द्यायचा असतो. पण प्रियाच्या प्लॅनमध्ये मानसीमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मानसी अजूनही सायलीच्या विरोधात कोर्टात जबाब द्यायला तयार नाही. त्यामुळे प्रिया राकेशवर चांगलीच चिडते आणि मानसीला आपल्या बाजूने करण्यासाठी दबाव टाकते. याचबरोबर महिपतलाही पोलिसांच्या हालचालींची भीती वाटू लागते. त्याच्या गटातील एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात गेल्यामुळे आपली सगळी गुपितं बाहेर येतील अशी त्याला चिंता वाटत राहते. म्हणजेच एकीकडे अर्जुनचं कुटुंब संकटात आहे तर दुसरीकडे प्रिया आणि महिपत स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडत आहेत. आता पुन्हा सायलीकडे येऊया. सायलीला घरातील लोक काहीतरी लपवत असल्याचं स्पष्ट जाणवतं. ती अस्मिताला अश्विनला व्हिडिओ कॉल का केला होता असं विचारते. अस्मिता काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते. पण सायलीला ते पूर्णपणे पटत नाही. तिच्या मनात सतत एकच प्रश्न असतो, अर्जुनला नेमकं काय झाले. आणि मंडळी, आजच्या भागाच्या शेवटी सस्पेन्स आणखी वाढवून ठेवला आहे. उद्याच्या प्रोमोमध्ये सायलीला अखेर अर्जुनच्या गंभीर प्रकृतीची माहिती मिळते आणि ती थेट हॉस्पिटलकडे धाव घेते. अर्जुनला ऑपरेशनसाठी घेऊन जात असताना त्याला अशा अवस्थेत पाहून सायलीला जबरदस्त धक्का बसतो. ती अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्याशी बोलताना दिसते. हा सीन नक्कीच भावनिक असणार आहे. आता प्रश्न असा आहे की अर्जुनची सर्जरी यशस्वी होईल का? सायलीच्या येण्याने त्याला धीर मिळेल का? आणि मानसी प्रियाचा संपूर्ण प्लॅन फसणार आहे का? मला वाटतं प्रिया सध्या तिचा प्लॅन यशस्वी झाल्यासारखा वाटत असला तरी पुढे तिच्याच प्लॅनमधली एखादी चूक तिच्यासाठी मोठी अडचण ठरणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अर्जुन लवकर बरा होईल का? आणि सायलीला सत्य कळाल्यानंतर पुढे काय होईल? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मालिकेच्या पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत नमस्कार मंडळी.